أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. الذين أخرجوا من ديارهم بغير حق إلا أن يقولوا ربنا الله ولولا دفع الله الناس بعضهم ببعض لهدم الصوامع وبيع وصلوات ومساجد يذكر فيها اسم الله كثيرا ولينصرن الله من ينصره إن الله لقوي عزيز. الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين. صلاة الله وسلامه على سيد الأنبياء والمرسلين خاتم النبيين محمد وعلى آله وصحبه أجمعين. أما بعد. कल जी कोणती आयत तिलावत करून गेली होती त्याच्याबद्दल जिहादची इजाजत देऊन गेली का त्याच्या पट हिकमत होती त्याची इब्तिदाईची रोज सांगून गेली होती. आता जे कोणती आयत तिलावत करून गेली त्याच्याबद्दल मजीद त्याची वजाहत करून गेली की जुल्म काय एतबारान करून गेलो आणि त्याच्या पट्टीर का हिकमत असे जिहाद पट्टीर फरमावता अल्लाह ताला الذين أخرجوا من ديارهم بغير حق إلا أن يقولوا ربنا الله. ती माणसे जे कोण नाहक आपले इलाकात दुगून बाहेर घालून गेले सिर्फ वो जुर्म होतो की त्यांनी बल्ले आमचो परवरदिगार अल्लाह वाटे. वलौला दफ़उल्लाहि अन्नास बअदहुम बिबअद. अगर अल्लाह ताला आपसात एक दूसरा सरी मुठभेड़ करतो न लहुद्दिमस सवामिउ व बियअ व सलवात व मसाजिद युذकरु फीहा इस्मुल्लाहि कसीरा. तरीन खानका चर्च गिरजाघर आणि मिजगते जेखे अल्लाह सो भले ज़्यादा तस्करा करून वता हिस्सा बर्बाद करून वते. वलयंसुरन्नल्लाहु मन यंसुरुहु. अल्लाह ताला ज़रूर मदद करता ती माणसाची जे कोण तेजी मदद करता. इन्नल्लाह लक़विय्युन अज़ीज़. अल्लाह ताला भले ताकतवर आणि हर एतबारान गालिब वाटे. गा जे कोणती आयत काल सांगून गेली होती पडून गेली होती त्याची कस मजीद वजाहत करू शकता. काल सांगले होते की जिहादची इजाजत ठेका देऊन गेली की त्यांच्या ऊपर जुल्म झालं होतं. तर जुल्म का किस्माचा झाला होतो खास करून मक्का दुगून जे कोणते मुसलमान हिजरत करून गेले होते त्यांना सम्य धरून सांगले की त्यांच्याकडे पहिला इजाजत त्यांना मिळेल. सांगले की अल्लदीना उखरिजू मिन दियारिहिम बिगैरि हक़. दियार बोलना घर त्यांचे इलाका उखरिजू बोला बाहेर काढून गेले. नाहक जे कोण आपले इलाकातून बाहेर काढून गेले. मक्काच्या मुसलमानांना तकलीफ एटलो दिले की तेन बावडे आपलो इलाका सोडून पहिला हबश केले. त्याच्यामध्ये आपले घर आपली दौलत एटल्यासारखे आपले गाव सोडून सीधा मदीना हिजरत करून गेले. मजबूर केले त्यांना हिजरत करूच्या सोडून. पण दुनियाचो कोणतो माणूस आपले गाव सोडून वचून छान आहे शिवाय मजबुरीचे वरनं कितो आपले गाव सोडणं की आपल्या गावात जे की तो पैदा झालो बचपन जे काही गुजरलो त्याच्या मोहब्बत राहतात का. अगर ते सोडून होते वाटते काही ना काही त्याला मजबुरी असे जबरदस्ती ते काही आता काढून वाचू का या इसली मजबुरी राहू कास की ते जे सोडूच्या अलावा काही चारा राहू म्हणजे न्या ते का सांगले की नाहक काढून गेले. जुर्म का होतो इल्ला यक़ूलु रब्बुना अल्लाह. ते हे बोलते होते की आमचो परवरदिगार अल्लाह. आणि सिर्फ
तौहीदची बुनियादीवर की हेन एक अल्लाह मानतात आणि जे काय शिर्क आणि गैरुल्लाची पूजा मक्का भितर आम होती ते काय साथ देल नाही, ते काय कबूल केल नाही, हो जुर्म त्यांचं होतो तसं ते का त्यांच्या गावातून काढून गेले. ही चीज़ है ताको बोला तो कि सिर्फ मुसलमाना जरी दुश्मनी जो सबब का कि हेन अल्लाह मानतात हेन गैरुल्लाह मानना त्यांची जे कोणते चीजा ते मजहब करून आम करू लागला ते का मानणं अल्लाह मानतात आणि शर्यते मानतात हो जुर्म त्यांचं की तेजेने हेंका काढून होता या धमकीतून होता. तेजे मग अल्लाह ताला एक हिकमत सांगतो आपसा भितर दफउल्लाह बलन एका दुसरा दिफा करूचे हिफाजत करूचे आपसा भितर जे कोणती मुठभेड राहता ह्याची हिकमत की का अल्लाह ताला इजाजत की का दिलो जिहादची इजाजत की का दिलो. एक तरह जुल्म बनलो आणि दुसरे जमीन ऊपर इंसाफ कायम करूचे सबब जमीन ऊपर आज़ादी सरी अल्लाहची इबादत करून वसुकास हे जे सबब सांगले की अगर आपसा भितर मुठभेडची इजाज़त मिलती ना एक ताकते दूसरी ताकताच्या खिलाफ अल्लाह इस्तेमाल करतो ना तरी जमिनी भितर फितनाने फसाद करत राहतो. अगर जे कोण जुल्म करता तेंका त्यांचे जुल्मपासून अगर रोखून गेल ना तरी जमीन भितर का जातले फितनाने फसाद जातो. तसं जालिमा रोखूच्या सबब मिजगताची हिफाजत सबब जे की अल्लाहचे नाव घेऊन होता अल्लाहची इबादत करून होता त्याची हिफाजत सबब अल्लाह ताला हे इजाजत दिलो की जमीन ऊपर हेजन एतदाल कायम रखलो. जे घेता जालिमा सोडतले तरी जुल्म बढ़ते होतलो नाइंसाफी बढ़ते होतली. अगर तेंका हात तिनसू धरून रोखतले तरी जमीन ऊपर इंसाफ कायम रखलो आदल कायम रखलो तवाजुन कायम रखलो. हे अल्लाह ताला बोलो वलौला दफउल्लाहि अन्नास बादहुम बिबाद अगर अल्लाह ताला आपसात एक दुसराचं दिफा केलं आणि एकला दुसऱ्याच्या खिलाफ उभे राहूनची अगर अल्लाह इजाजत देतो ना तरी सवामे बनतात सौबातून जेव्हा सवामे बनलं खानका ईसाई म्हणजे इबादत सबब जंगला भितर या दूर दराज ठावार ऊपर रूमे बांधून तिका इबादत करतात ते का खानका बोलतात देर को बोलतात ते का सोमा बोलतात. और बिआतिन जमा बिआन बनलं ईसाई जे कोणती चर्च राहतात त्यांचे एक इबादत करतात त्यांची इबादतगाह म्हणतात. आणि सलवात बनलं यहुदियाची इबादतगाह म्हणतात ते का सलोता म्हणतात इब्रानी जबान भितर तिची भाषे भितर तरी हिंगा सलवात बनलं यहुदियाची इबादतगाह. मिजगत मसाजिद बनलं मुसलमानाची इबादतगाह जे की अल्लाहचे नाव कसरत तरी घेऊन होता. अल्लाह ताला बोले पुढे तून जिहादची अल्लाह इजाजत दिलो मकसद कच हो की कम अज कम इबादतगाहची हिफाजत जाऊन कस अल्लाहची इबादत आज़ादी सरी इंसान करू शकू कस. अगर हे आम्ही आपस भितर जिहादचो एक दुसऱ्याचे जे कोणते जालिम वाटतात त्याच्या खिलाफ उभे राहून जी इजाजत मिळती ना तरी सव्वस इबादतगाह तबाह करून होती सव्वस इबादतगाह तबाह करून होती. इबादतगाहची हिफाजत हो ಒಳ್ಳೆ ಹಿಕ್ಮತ್ ಅಷ್ಟೇ ಹೇಗೆ ಪಟ್ಟೆ आणि त्याच्या मागे अल्लाह ताला सांगलो बला यन्सुरुल्लाहु मन यन्सुर हिम्मत को अल्लाह ताला दिलो हौसला दिलो की का जिहाद सबब कोणी धक्कन तयार नाही माणूस आपलं जीव देऊनचे बल्ला त्याची दिलामध्ये तो ईमान मजबूत राहून का तो जज्बा ईमानी राहून का तो गैरत राहून का तिथं माणूस तयार होता. पर ना आम तौर पर तयार था ना अल्लाह सांगलो जे कोण अल्लाहची मदत करता अल्लाह त्याची मदत करता करते. अल्लाहची मदत बरं का अल्लाहचे दीनची मदत सबब अल्लाहचे दीनची हिफाजत सबब मजलूम जे कोण वाटते त्यांची हिफाजत सबब इंसानियतची हिफाजत सबब जे कोण उभे राहतलो अल्लाह ताला त्याची मदत जरूर करतलो. हे अल्लाह तर्फे हौसला देणं होते असे की तुम्ही अगर अल्लाह सबब उभे राहतले सही तरीक़ा पर सही जज्बात सही नीयत घेऊन शरीयत के मुताबिक अगर तुम्ही आपले दिफा सबब उभे राहतले अल्लाहची मदत जरूर तुमच्यासाठी राहतली. तुमका भिवची जरूरत नाही की का इन्नल्लाह लक़विय्युन अज़ीज़. दोन सिफतो सांगलो जे कोणते हे ठेवार बिलकुल मुनासिब. एक तरी सांगलो अल्लाहची जात भल्ली ताकद कोणती ताकद त्याचा मुकाबला करू शकेल.
दुसरी सिफत सांगलो अजीज अजीज बल्लन गालिब होते अल्लाह ऊपर कुछ गालिब हो सके ना अल्लाह समा ऊपर गालिब होचे अल्लाह सो फैसलो समा ऊपर गालिब होचे अल्लाह की शरीयत समा ऊपर गालिब होते यानी अल्लाह सबब जे कोण उभे राहता तेंका को अल्लाह ताला समा ऊपर गालिब करता हे अल्लाह तर्फीन हौसला देऊन गेलो हिम्मत देऊन गेली आणि हिकमत सांगून गेली की शेका अल्लाह तर्फीन जिहादची इजाज़त देऊन गेली होती बहरहाल याच्यान उनको पडता की इस्लाम भितर अल्लाहचे दीन भितर एक तरी जुल्म केत्ता कबूल करून वचे ना जुल्म ज़्यादती हेगा केत्ता कबूल करून वचे ना दूसरी चीज़ इस्लाम आज़ादी सरी इबादत करूची इजाज़त देता तेजी दावत देता तेजे खिलाफ जे कोण उभे राहतात त्यांच्या खिलाफ जिहाद करूची इजाज़त देता तीसरी चीज़ इस्लाम एतदाल तवाज़ुन दुनिया भीतर कायम करू चाहता चौथी चीज़ अल्लाह के नाव दुनिया भीतर कसरत सरी घेऊन वचू का अल्लाह सो जिक्र हे हमेशा जारी राहू का हे जे सब इस्लाम कोशिश करता पाचवी जे कोणती चीज़ होती की अल्लाह तर्फीन हिम्मत देऊन गेली की जे कोण तिनेचे काम करतलो अल्लाहची मदत तेजी सरी राहतली आणि छठी जे कोणती चीज़ सांगली अल्लाह ताला हर हेजे ऊपर गालिब वाटे अल्लाहची ताकद समान वडली वाटे असं जे कोण अल्लाह सो जाता ते का कोणी दबाव सगळ्या नाही अल्लाह ताला ईसा चीज़ों आमका वलखोन करून आपले वादाचो यकीन आमच्या दिला भितर घालून आपले सवाब काम करूचे तौफीक दो आमीन आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह।